त्या सगळ्यांची खरेदी होईल। रोहित पवार। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय इथे उत्तर देत असताना जो जनक साहेबांनी प्रश्न विचारला होता भावांतर योजनेचा, त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही, तर ते उत्तर तुम्ही द्यावं। त्याचं कारण आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया तसंच केंद्र सरकारने देशातील कापूस उत्पादन घटल्याचा अंदाज दिलेला आहे आणि या अंदाजावर केंद्र सरकार काय निर्णय घेतं तर आपण इम्पोर्ट करतो। आतापर्यंत बराच कापूस इम्पोर्ट झालेला आहे आणि असंही म्हणलं जातं अजून कापूस आता आपण इम्पोर्ट करणार आहोत। तर आम्हाला साहजिकच एक प्रश्न पडतो आणि शेतकऱ्याला सुद्धा पडतो, जर अंदाज तुम्ही असा वर्तवत असाल की आता आपल्याला उत्पादन घटणार आहे, तर आमच्या शेतकऱ्याचा भाव हा 6-6.5 हजाराच्या पुढे का जात नाही? तर मी आपल्याला सांगतो, म्हणजे यंदा लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव प्रति क्विंटल 7,500 आहे, 7,521, आणि त्याच्याच बरोबर मध्यम धाग्याचा काहीतरी 7,121 आहे। पण दुर्दैव असं की 6.5 हजाराच्या पुढे काय शेतकऱ्याचे भाव नाही गेले। तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आता केंद्र सरकार म्हणते आपल्याला इम्पोर्ट करावा लागेल, तर तुम्ही राज्य सरकार म्हणून केंद्र सरकारशी चर्चा करून या बाबतीत शेतकऱ्याला नुकसान होणार नाही यासाठी आपण इम्पोर्ट करणं थांबवता येईल का, हा माझा पहिला प्रश्न। त्याच्याच बरोबर जर सरकार ऐकत नसेल, केंद्र सरकार, कारण त्यांना कदाचित टेक्सटाईल इंडस्ट्रीचं ऐकावं लागत असेल, शेतकरी आपला मरतो ती वेगळी गोष्ट, पण आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जो जनक भाऊंनी इथं प्रश्न केला की त्याला भावांतर योजना, की आमच्या शेतकऱ्याला 10,000 रेट पाहिजे, आता मार्केट 6,500 आहे, तर मधला जो भाग आहे जो काय 3,500-4 हजाराचा, तो राज्य सरकारने जे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तो तुम्ही त्या ठिकाणी देणार का? आणि त्याच्याच बरोबर हे जे काही आता सेंटर्स आहेत आपल्या कॉटन असोसिएशनचे जे आता बंद झालेले आहेत, ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावे अशी विनंती या ठिकाणी करतो। अध्यक्ष महोदय, आमदार साहेबांनी प्रश्न विचारला आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे आपण साधारणतः दरवर्षी 110 आपण कापूस केंद्र हे खरेदी केंद्र सुरू करत असतो। या वर्षी आपण 124 केंद्र या वर्षी आपण सुरू केले आणि त्या माध्यमातून 16 मार्चला म्हणजे कालपर्यंत 142.69 लक्ष क्विंटल ही खरेदी केली। साधारणतः 10,000 कोटी रुपयाची खरेदी ही महाराष्ट्रामध्ये झाली आणि म्हणून ती खरेदी सातत्याने चालू आहे। मला याची माहिती नाही की इम्पोर्ट काय करणार, इम्पोर्ट करण्याची गरज नाही। महाराष्ट्र आणि देशामध्ये जितका कापूस आहे दरवर्षी आपलं हे नियोजन असतं, 12 महिन्याचा करार असतो। बऱ्याच वेळा बरेच आमदारांचा केंद्रासंदर्भात आग्रह असतो, परंतु एखादा केंद्र फिजिबल ठरण्यासाठी 50,000 क्विंटल साधारणतः जर खरेदी झालं तर मग तिथे अधिकारी नेमणं, तिथलं सारी व्यवस्था, ट्रान्सपोर्टेशन, तर तो इकॉनॉमिक फिजिबल होत असतो। म्हणजे 50,000 क्विंटल साधारणतः त्या परिसरामध्ये खरेदी झाला पाहिजे। दरवर्षीपेक्षा जास्तीचे केंद्र आपण उघडलेत आणि त्याच्या माध्यमातून खरेदी चालू आहे। मला असं वाटत नाही की काय अडचणी। आता याच्यामध्ये मागे हॅकिंग झालं, त्यामुळे 15 दिवस विस्कळीत झाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण नक्की झाली, परंतु ते आता सुरळीत झालंय आणि खरेदी चालू आहे। पुढच्या वर्षासाठी सुद्धा हे अजून सुकर व्हावं याच्यासाठी आपण नियोजन करतोय। त्या संदर्भात जुलै ऑगस्ट मध्ये सीझन सुरू होण्याच्या अगोदरच बैठक घेऊ। त्या बैठकीमध्ये जे आमदारांना काही सूचना मांडायच्या असतील, जेणेकरून ही प्रणाली 10,000 कोटी रुपये खर्च झाले, खरेदी मोठ्या प्रमाणात झाली, लाखो टन खरेदी झाली, त्यानंतर बी जर काय अडचणी असतील तर त्या माध्यमातून मार्ग काढण्यात येईल। नमिता मुंदडा।